या मुली इथे बसल्यात, त्यांना पण ब्लॉग मध्ये यायचं होतं. त्या बोलतात आम्हाला ब्लॉग मध्ये या, म्हणून मी त्यांना घेतलाय. अरे बावळट. आता आम्ही आलो देवळात. नवरी तिकडे पूजा वगैरे करते. तिकडे बघ फोटो काढताना एकदा. पूजा वगैरे आतमध्ये सगळी झाली. आता फोटो काढतात सगळे. बघा पाठीमागे बायका. ही बघा तिकडे आमची नवरी सध्या फोटो काढण्यात बिझी आहे. तिला मी नंतर घेते व्हिडिओमध्ये. आता थोडीशी फोटो काढून लगेच घरी जाऊ. आम्ही आत्ता आलो घरी आणि घरी आल्यानंतर मी ही बिंदी लावली. माझ्या लक्षातच नाही आलो बिंदी लावायची. सगळ्यांनी आत्ताच लावली. तिकडे गेल्यावर फोटो वगैरे काढले. बिंदी नंतर लावली. आता परत बिंदीवर फोटो काढले. सो आम्ही आता आलो घरी आणि इथे सारे रिच्युअल्स चालू आहेत. मला जास्त काय माहीत नाही त्यांच्या पद्धती, पण मी तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवते. आज पियाताईची हळद आहे आणि इथे सगळ्या बायका बसतात. ही आमची चिनू बघा. व्हिडिओ काढते. वहिनीला पकडो. सगळे हळदीचे रिच्युअल्स झाले. सगळे त्या विधी वगैरे होत्या. हळदी लावून झाली. सगळ्यांनी हळदी खेळून पण झाली. आता रात्री माझा डान्स आहे, सोलो डान्स आणि ग्रुप डान्स. सो त्याचीच आता थोडीशी प्रॅक्टिस करेन. आणि आता लगेच माझी हे बघा साडी वगैरे चेंज करेन. माझा अवतार बघा कसं झालं. मी घरी जाणार आहे आणि वेगळा ड्रेस घालणार आहे. सगळ्या पोरींनी सकाळी पण सेम साडी घातलेली. आता संध्याकाळी पण आम्ही सेम करणार आहोत सगळ्या मुली. सो आता मी चालले आहे घरी मेकअप करण्यासाठी. सो मी तुम्हाला नंतर झाली आहे मी रेडी. सो मी सांगा कशी दिसते कमेंट करून. बाहेर बँकेचा आवाज खूप जास्त येत असेल बाहेर. आता थोड्याच वेळात हळदी समारंभ चालू होईल. माझा डान्स पण आहे. माझा डान्स पण मी तुम्हाला पूर्ण दाखवेल.
दाखवू नको, मेकअप चालू आहे. किती जणी मेकअप करतात, 1 2 3 4 5 6 खूप जणी एकाच रूममध्ये मेकअप करतात. माझा अर्धा मेकअप झाले, माझी फक्त हेअरस्टाईल करायची बाकी आहे. मग मी लेहंगा घालीन आणि लगेच जाऊ आम्ही मंडपात. सो आता मी हेअरस्टाईल करायला जाते. मी घागरा वगैरे घालून रेडी झाले, आता फक्त राहिले फक्त हेअरस्टाईल. हे बघा इकडं ह्यांची अजून तयारी चालू आहे. हिची हेअरस्टाईल झाली. ह्या बघा आमच्या मॅडम पण, आमच्या आंटी, त्यांची पण झाले तयारी. त्यांची फक्त हेअरस्टाईल राहिले. ते झाल्यानंतर आम्ही लगेच निघू मांडवात. येई मोठे दोन तटी फणींद्रवर्मा भावी शशी शोभतो हस्ती कुशागरी ऋणजुणी प्रेमे बरा आई बाबांनी लग्न वगैरे मस्त झालं. जेवली पण मी. मला व्लॉग नाही ते शूट नाही करता आला कारण की माझ्या फोनचा स्टोरेज फुल झालता. त्यामुळे मला तो व्लॉगच नाही करता आला. त्यामुळे मी आता दुसरा फोन घेतलाय, त्यात व्लॉग काढते मी. आम्ही एवढे दिवस रुपवतीचं सामान बनवत होतो एवढ्या मेहनतीने. सो आता ते तिथे मांडलंय. ती मला ते रुपवतीचं सगळं सामान दाखवते. हाय, हे सगळे रुपवतीचं सामान बघतायत. रुपवत चोरू नका, चोरायचं नाही. आम्ही मेहनतीने बनवलंय. भाई 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 सबस्क्राईब करायला सांग. भाई पूर्वाला सबस्क्राईब करा. चला मी तुम्हाला रुपवतीचं सामान दाखवते. कधीपासून मला बघत बसल्यात. त्यांना पण ब्लॉग मध्ये यायचं होतं, त्यामुळे मी त्यांना पण घेतलाय. से हाय. सगळे इथे बसलेत आणि त्या दोघीच मागे जाऊन बसल्यात. आम्हाला मला हे बघा, ह्या दोघी जिथे येऊन बसल्या इथे कोणच नाही आणि या दोघी ते एकट्याच येऊन बसल्या. हात काढा, छान दिसतेस बघ. या इकडे या. या बघा लेडीज आमच्या कशा सुंदर दिसत आहेत सगळ्या. थोड्या वेळातच नवरे एंट्री मारले, रिसेप्शन चालू होईल. बघा त्यासाठी बघा आमची फॅमिली. हाय करा, हाय. ही माझी पूर्ण फॅमिली. हे आमचे
होईल, नवरी आणि नवरा तिकडून एंट्री मारेल, तर मी तुम्हाला सगळं दाखवते. 1001. माझा गुगल पे दाखव. बस ना तेवढेच देऊ ना. पैसा पैसा पैसा. मी पैसे द्यायला तयार आहे पण चल ना यार. आम्ही आता बसलोय नवऱ्याच्या गावात, ते बघा बेंच वगैरे सेट करतायत. आता मस्त नाचणार. आम्ही आलो वरातीला, तिथे नाचत बसलेत. आता लिटरली किती वाजलेत? 4:30 वाजलेत. रात पहाटेचे 4:30 वाजलेत. आम्ही तिथे बसलो, ते लोक जेवली आणि वरात जायला अजून पण खूप टाइम होईल, त्यामुळे आम्ही लगेच घरी जायला निघलो. वरात अजून पण बाहेरच आहे, ती घरात गेली नाही. तिला घरात जायला 6 तरी वाजता आणि आम्ही एवढ्या वेळ थांबणार नाही, त्यामुळे आम्ही चाललो आता घरी. चलो बाय बाय. बसलो आम्ही बसमध्ये एकदम पाठच्या सीटवर, कारण की जाताना पण पाठच्या सीटवर होतो. मज्जा येते खूप, पाठीमागं बसून गाणी बिणी मज्जा. ती वरात पण खूप लेट गेली आणि आम्ही लगेच तिकडून निघून आलो. घरी आलो डायरेक्ट झोपलो. ते उठलो डायरेक्ट 1 वाजता दुपारी. आता आहे पियाताईच्या इथं पूजा, आम्ही तिकडेच चाललोय. सगळे रेडी होते. ती बघा आमची छोटी सानू पण येते तिकडं, तर आम्ही आता तिकडेच चाललोय. आमची बडी मम्मी पण येते. पप्पी नको देऊ, नको देऊ, देऊ नको, देऊ नको, देऊ नकोस, अजिबात नको देऊ. ए मला दे, मला दे. पळाली बघ अशी. सानू इकडे, सानू ओय दे मला. अय्या घेतला. आपण कुठे चाललो? पिया कोबी फिश कडे ना. हा ना, तिला बोल एक कोबी फिश बोल. त्याच्यात कोबी फिश बोल. नाही, तिच्या समोर बोलते कोबी फिश. जायचे ना आता. बाय. हो 5 मिनिटात आलो. योग संन्यास त्याग संकल्पाचा. किती आश्रम सांगितले? 4. क्रमांक 1 ब्रह्मचर्य, 4 वानप्रस्थी आश्रम आणि क्रमांक 4 संन्यास आश्रम. तिसरा प्रकार वानप्रस्थी आणि क्रमांक 4 पायाला जरी काहीतरी बोला. आपल्यासोबत दुसरा एक प्राणी असतो. सानू हाय हाय हॅलो. आमची सानू बाहेर भजन चालू आहे. आमचं देवच नाही, आमचं देवच नाहीये. आम्हाला चालतंय काय सांगला का?
2 ते 3 एकरामध्ये आपल्या आम्ही आलो, पूजा वगैरे पाया पडलो आणि जेवलो पण. तिथे जेवण पण होतं. मला ब्लॉग शूट नाही करता आला कारण की मध्येच माझी फोनची बॅटरी लो झाली. आता आम्ही चाललोय घरी. हे बघा फॅमिली निघले घरी जाण्यासाठी. आम्ही निघतोय घरी. ती आता आईला पण बाय केलं. आता जाऊ घरी.